राजनी प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. प्रस्तुत काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सर्वांना अपेक्षित असतं आणि ते फार मधुर आहे, गोड आहे. महाराज भगवंताचं चरित्र ते आबाल वृद्धांना भावणार आहे. लहान लेकरांना, म्हाताऱ्या माणसांना, सर्वांनाच प्रेम देणारं भगवंताचं चरित्र आहे. आणि ते अंतःकरणापासून जर श्रवण केलं आणि श्रवण करताना जर त्याच्यात आपण प्रवेश केला तर विशेष फल प्राप्त करून देतं. काय फल प्राप्त करून देतं तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो. हे चरित्र ऐकत असताना आपल्या स्वतःचाच विसर पडतो. मग जिथं स्वतःचाच विसर पडतो तिथं जग तरी कसं आठवणीत राहील. मग सगळ्या जगाचाही विसर पडतो. स्वतःचा विसर आणि जगाचा विसर हीच खऱ्या अर्थानं सुखाची साधन आहे. फार महत्वाचा विचार. आपण सर्वजण दुःखी का आहोत? कोणी विचारलं शास्त्राला, म्हणे बाबा दुःखाला कारण कोण? शास्त्राने उत्तर दिलं, दुःखाला कारण शरीर. आपल्या सगळ्यांना हे शरीर प्राप्त झालेलं आहे आणि शरीराचं तादात्म्य आपण धरलेलं आहे. हेच सगळ्यांच्या दुःखाला कारणीभूत आहे. मग सुख कधी प्राप्त होईल? म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला देहाचा, शरीराचा विसर पडेल त्यावेळेला. याच्याकरिता तुकाराम महाराजांना भगवंताच्या समोर मागणी मागावी लागली. ते म्हणले, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, बरे केशराजा कळो आले. बघा बरं शब्दांकडे लक्ष द्या तुकोबरायांच्या. ते म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देवा माझ्यावर उपकार कर. काय उपकार करायचा? देहाचा विसर पाडी मज, मला माझ्या देहाचा विसर पाड. मग काय होईल? तरीच हा जीव सुख पावे माझा, तरच या जीवाला सुख प्राप्त होईल. बरे केशराजा कळू आले, हे मला चांगल्यापैकी कळून आलेलं आहे. आता तुकाराम महाराज म्हणतात, मला कळून आलं म्हणजे काय सहजासहजी कळालं असेल का? त्यांनी फार शोधलं, फार धांडोळा घेतला. हे सगळं करून मग निष्कर्षावर आले की मला जे दुःख होतं त्याला कारण हे शरीर आहे. आणि या शरीराचा जोपर्यंत मला विसर पडत नाही आणि तोपर्यंत मी सुखी होऊ शकत नाही. मग शरीराचा हे शरीर जर दुःखाला कारण आहे, मग काय करावं शरीराचा? असा प्रश्न आहे. याला घालवावं का? नाश शरीराचा केला तर काय होईल? शरीराचा नाश करायचा म्हणजे आत्महत्या करायची. सरळ आहे, शरीर नष्ट करायचं. अरे नष्ट केल्यानं काही सुख थोडंच होणार आहे. 1000 जन्म पिशाच्य योनीत राहावं लागतं. आता यंद्रे मानितच नाहीत पिशाच्य पूर्वजन्म पुनर्जन्म, त्यांना समजतच नाही काही. त्याच्यामुळे तसल्या लोकांच्या समोर हे सांगता पण येत नाही. तुम्ही उभे भाविक आहात, मंडपात येऊन बसलात म्हणून तुम्ही मान्य कराल. कारण आपण ज्ञानोबरांना मानणारी माणसं ते म्हणतात, भूत पिशाच निकटन हे आवे, महावीर जप नाम सुनावे. किंवा गोस्वामीजींना आपण मानतो. हे त्यांनी विशेष रूपाने आपल्या समोर अशा पद्धतीने सांगतात. भूत पिशा हनुमान चालीस म्हणतो की नाही आपण, त्याच्यात असं लिहिलं नाही म्हणजे आपल्याला ते मान्य आहे. शरीर जर स्वतःच्या हाताने नष्ट केलं, जर आत्महत्या केली तर 1000 जन्म पिशाच्य योनीत राहावं लागतं. मग नष्ट करून कसं चालेल? नष्ट करावं लागतं क्रियेनं. क्रियेनं नाश होत असतो. म्हणजे मग नष्ट करू नका. मग काय करा? तुम्ही ज्ञान प्राप्त करून घ्या आणि ज्ञानाने याचा बाध करून टाका. शरीराचा बाध करता येतो, ज्ञानाने बाध होत असतो. फार महत्वाचा विचार आहे. अरे पण ज्ञान प्राप्त करून घेणं काय सोपी गोष्ट आहे का? बाध म्हणजे काय ते ऐका. बाध शब्दाचा अर्थ होतो नाहीचा निश्चय. काय अर्थ होतो? नाहीचा निश्चय. पण महात्मे, महापुरुष हे महापुरुष का आहेत आणि आपण सामान्य जीव का आहोत त्याचा फरक सांगतो. आपण शरीरालाच मी म्हणतो, शरीराला सत्य समजून जगत राहतो. मला असं का झालं, मला तसं का झालं, मी असं केलं, मी तसं केलं, याच्यातच आपण अडकलेलो आहोत. शरीराला आपण सत्य समजतो आहोत. पण महात्मे काय असतात ते लक्षपूर्वक आहे का? ते शरीराला सत्य समजत नाहीत. त्यांच्या दृष्टीने हे शरीर बाधित आहे, त्याला नगण्य समजतात. फार तत्वज्ञान लोकांच्या समोर सांगितलं
आणि शरीराला जर महत्व देत बसला, मी काळा, मी गोरा, मी देखना, मी असा, असं त्यांनी मला पान फुलवा, असं असतं काही लोकांचं. असे त्यांनी समाजात लोक सापडतात. म्हणून ते शरीराला महत्व देत राहतात. म्हणून त्याला महत्व देणं योग्य नाही. ज्ञान प्राप्त करून घ्या आणि शरीराचा बाध करून टाका. मग शरीरामध्ये राहा, सगळे व्यवहार करा, पण त्याच्यात मात्र तुम्हाला शरीराची आसक्ती शिल्लक राहणार नाही. ही महापुरुषांची स्थिती असते, ही महात्म्यांची अवस्था असते. त्याचा बाध केला पाहिजे. पण जरी बाध केला ना शरीराचा, ऐका बरं लक्षपूर्वक, जरी शरीराचा बाध केला तरी सुखदुःखाची हरकावे मात्र भोगावेच लागतात. तो जीवनमुक्त महात्मा जरी असला, मला सांगा, आपल्यासारख्या सामान्य एखाद्या माणसाचा विस्तवावर पाय पडला, काय होईल? भाजल, चटका बसेल, फोड येईल. आणि एखाद्या जीवनमुक्त असणाऱ्या पुरुषाचा विस्तवावर पाय पडला, काय होईल? त्याला भाजल का नाही भाजल? त्याला पण भाजल. मग आपल्या पायाला भाजल्यानंतर आपल्याला वेदना होतात की नाही? मग त्याला होतील का नाही व्हायच्या? होतील ना, त्याला पण वेदना होतील. पण त्या वेदना भोगत असताना त्याच्या मनामध्ये भाव असतो, मी करता नाही, मी भोगता नाही. हे सगळं प्रकृतीच्या कक्षेत चालू आहे, मी फक्त याचा साक्षी आहे. याला म्हणायचं बाधित अनुवृत्तीनं व्यवहार करणं. हा महत्वाचा विचार, बाधित अनुवृत्तीनं व्यवहार करणं. म्हणून महापुरुष अशा स्थितीमध्ये राहतात, सगळे व्यवहार करतात, व्यवहार त्यांना कळतात सुद्धा, पण ते त्याच्यापेक्षा वेगळेच असतात. साखरे महाराज काही घडलेल्या घटना सांगायचे. वैकुंठवासी किसन महाराज साखरे एक उदाहरण सांगितलं. म्हणे एक गुरुजी जेवायला गेले एका घरी, शिष्य बरोबर नेला. एक दोघं आळंदीतच होते. जेवण केलं. जेवायला बसल्यानंतर ताटात सगळे पदार्थ आले. कालवणात मीठच नव्हतं. मग त्यांना आळणी लागायला लागलं. मग ते म्हणले, थोडं मीठ आणता का? आता आणलं मीठ, त्यांनी वाढलं ताटात. त्याने मीठ टाकून सगळं जेवण वगैरे केलं. पण त्या शिष्याच्या पोटात कालमेल व्हायला लागली. त्याला वाटलं आपले एवढे मोठे महाराज आहेत, मीठ मागतात, कालवणातलं मीठ यांना कळतं, मीठ मागतात. त्याला सारखं दमच निघाला. तो शिष्य सुद्धा असा होता की पोटात काय ठेवायचं नाही, लगेच सांगून टाकायचं. तो लगेच रस्त्याने चालायला लागले. आणि चालता चालता म्हणला, महाराज मला एक शंका आहे, विचारू का? म्हणले, विचार बाबा. म्हणजे काय शंका आहे? महाराज तुम्ही आज जेवता जेवता मीठ मागितलं. असं म्हणल्यावर ते म्हणे, मागितलं. पण तुम्ही मीठ मागितलं. म्हणे, हो मीच मीठ मागितलं. पण तुम्ही म्हणे, मग तू काय समजतोस मला? तो म्हणला, तो शिष्य म्हणला, मी तुम्हाला ज्ञानी समजतो. काय म्हणला? मी तुम्हाला ज्ञानी समजतो. मग ते हसून म्हणले, वेड्या, मग तू जर मला ज्ञानी समजतोस, मग एका ज्ञानी माणसाला कालवणातलं मीठ कळू नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, ज्ञानी माणसाला कालवणातलं मीठ कळू नाही का? मग मी जर ज्ञानी आहे, मग मी ज्ञानी आहे म्हणूनच मला मीठ कळालं, कमी आहे म्हणून. म्हणजे ज्ञान झाल्यानंतर त्याच्या व्यवहारात कोणता बदल होतो असं नाही, त्याच्या वृत्तीत बदल होतो. त्याचे व्यवहारासारखेच होतात, फक्त त्याची वृत्ती तदाकार झालेली असते, बाधित अवस्था त्याला प्राप्त झालेली असते. त्याने जीवपणाचा बाध केलेला असतो, असा त्याचा भाव असतो. तो सगळे व्यवहार बाधित अनुवृत्तीनं करतो. असंच एका शिष्याला त्याने सांगितलं की आपण सच्चिदानंद घन ब्रह्म आहोत, देवची बरे. तुका म्हणे, खरे तुम्ही मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आपणच देव आहोत असं सांगितलं. तत्वज्ञान पाठात सांगितलं. आणि संध्याकाळी फेर फटका करायला निघाले ना, हनुमंतरायांच्या समोर आले मंदिरासमोर. तिथं उभं राहिले, हनुमंताला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर आता तो शिष्य ब्रह्मज्ञान ऐकून आला होता पाठात. तो म्हणला, महाराज तुम्ही नमस्कार केला देवाला? कस काय तुम्ही नमस्कार केला? ते म्हणले, मी नमस्कार केला नाही आणि ज्याने केला त्याला माहित नाही. आता तू तपास राव कसा झाला असेल नमस्कार. नाही कळालं, हे कळण्याकरिता जीवनमुक्त व्हावं लागेल, तर कळेल. ते आपल्याला कळण्यासारखं नाही. परत एकदा त्यांचं उत्तर सांगतो, तुम्ही डोकं लावीत राहा कीर्तन झाल्यानंतर. मी नमस्कार केला नाही आणि ज्याने केला त्याला माहित नाही. सरळ गोष्ट आहे. मी कोण आहे? ब्रह्म आहे. मी ब्रह्म कसं नमस्कार करेल? मग मी ब्रह्मरूप आहे, मी नमस्कार केला नाही. नमस्कार हात जोडले की हात कोणाचे? शरीराचे. डोकं कोणाचं? शरीराचं.
मग असं वाकलं नमस्कार केला म्हणजे कोणी नमस्कार केला? शरीराने. मग शरीराला कळाला का? नाही कळाला. ज्याने नमस्कार केला त्याला कळाला नाही आणि मी नमस्कार केला नाही. बस मी कोण आहे? सच्चिदानंद ब्रह्म. ब्रह्मात काही हालचाल होते का? नाही. नमस्कार करणं, भक्ती करणं, सेवा करणं हे ब्रह्माचं काम आहे का? नाही. म्हणून मी नमस्कार केला नाही आणि ज्याने केला त्याला माहित नाही. बाकीचा तपास तू लावून घे. मिटला प्रश्न. मला बाधीत सांगायचे, शरीराचा बाध करता येतो. म्हणजे बाध केला तरी पण सुख दुःख मात्र त्याला भोगावं लागतंच, हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे नाश करून जमत नाही, कारण नाश केल्यानंतर भूत व्हावं लागेल, पिशाच व्हावं लागेल. बाध केला तरी जमत नाही. का बरं? बाध केल्यानंतर सुद्धा सुख दुःख सहन करावंच लागतं. मग काय केलं पाहिजे? मग या शरीराचा विसर पडला पाहिजे. काय केलं पाहिजे? विसर पडला पाहिजे. याचा जर विसर पडला तर मग केवढ्या वेदना असतील, काही असेल तरी त्या कळणारच नाहीत महाराज. काहीतरी मुक्का मार लागला, फार वेदना व्हायला लागल्या, डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांनी तपासून पाहिलं आणि औषध दिले. त्या औषधांमध्ये अशी एक गोळी दिली की ती गोळी खाल्ल्याबरोबर लगेच ताबडतोब वेदना थांबल्या. पण किती वेळ? 5-6 तास थांबल्या. त्याच्यानंतर परत वेदना व्हायला लागल्या. अरे म्हणजे आधी गोळी दिली, गोळी घेतल्याबरोबर वेदना थांबल्या, आता परत कशी काय व्हायला लागल्या? ऐका बरं मी काय सांगतो ते, फार महत्वाचा मुद्दा सांगतो. ती गोळी होती ॲलोपॅथीची आणि ती गोळी होती पेन किलर. आता मला दवाखाना नाही उघडायचा, मी बंद केलाय बऱ्याच दिवसाचा. पेन किलर होती म्हणजे वेदना शामक असणारी गोळी होती, वेदना घालवणारी गोळी होती. आणि अशी गोळी त्यांनी खायला दिली होती. ती गोळी खाल्ल्यामुळे त्या वेदनांचा विसर पडला होता, बधिरत्व आलं होतं. हा महत्वाचा विचार. म्हणजे वेदना होतच होत्या पण त्या गोळीच्या प्रभावानं याला कळत नव्हत्या. तुमच्या लक्षात आलं का? वेदना हरक गोळी खाणं म्हणजे काय? वेदना होतच असतात पण गोळीच्या प्रभावाने याला त्या कळत नाही. म्हणजे बधिरपणा त्याच्यात अशा पद्धतीने निर्माण होतो. तसं भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या प्रेमामध्ये जर शरीराचा विसर पडला तर तुम्हाला जे दुःख होतं ते दुःख शिल्लक राहणार नाही. त्या दुःखाचा काय होईल? विसर पडेल. ते म्हणतात, जाणोनी निनते करी माझे मन, तुझी प्रेम खून देऊन या, मग मी व्यवहारी असे न वर्तत, जेवी जळात पद्मपत्र, देखून न देखे प्रपंच हा दृष्टी, स्वप्नीची सृष्टी चेल्या जेवी. अशी त्यांनी अवस्था प्राप्त होते आणि त्या अवस्थेत तो चिंब झालेला असतो. म्हणजे भगवंताच्या प्रेमामध्येच विसर पडतो आणि हा विसर जगातल्या सगळ्या दुःखाला त्यांनी नष्ट करण्याकरिता कारणीभूत असतो. आणि म्हणून शरीराचा नाश करणं योग्य नाही, शरीराचा बाध करून थांबता येत नाही. शरीराचा विसर पडला पाहिजे आणि तो विसर पडण्याकरिता काय साधन केलं पाहिजे? एकच साधन आहे. त्या साधनाचं नाव आहे भगवंताचं प्रेम, भगवंताची भक्ती. त्या भक्तीशिवाय शरीराचा विसर पडत नाही. म्हणून देवाजवळ मागणी मागली, देवा ताईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज देहाचा विसर पाड. कारण का? हे प्रेम असं आहे. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव किंवा जीवभाव जाये जेणे. पण अशा पद्धतीने हे जीवभाव घालवणारं, देहभाव घालवणारं साधन आहे भगवंताचं प्रेम. त्या प्रेमात चिंब झालं पाहिजे, त्याचा विसर पडतो. हा महत्वाचा विचार आहे. कुठून आणायचं प्रेम भगवंताचं, कशी भगवंताची भक्ती करायची हे पण कळालं पाहिजे ना. आपल्या सामान्य लोकांना भगवंताची भक्ती कळत नाही, म्हणून तो परमात्मा संतांच्या रूपाने प्रगट होतो. तो सर्वसामान्य जनमानसापर्यंत जाऊन पोहोचतो, सगळ्यांना विनवण्या करतो. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, हातानं टाळी वाजवा, भगवंताचं ध्यान करा. सगळ्यांना सांगितलं ज्ञानोबरायांनी, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुष्चित्ते, चतुर विनोदी दुष्चित्ते, सोहम भावी पूर्ण ज्ञाते, समभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाते विनवनी, या सकळाते विनवनी, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण, नामरूपी अनुसंधान, नामरूपी अनुसंधान, भक्ता भव लक्षण, भक्ता भव लक्षण, जघन प्रमाण दावितो, जघन प्रमाण दावितो, करा विठ्ठल स्मरण, करा विठ्ठल स्मरण. भगवंताचं स्मरण करा.
भगवंताचं चिंतन करा. या चिंतनानं तुम्हाला तुमच्या स्वतःचा विसर पडेल. आणि असा जर विसर पडला तर तुम्ही जगातलं दुःख, शरीरापासून होणारं दुःख, या सगळ्यांचा विसर पडून देहात राहून विदेही स्थिती भोगाल. हा महत्वाचा विचार आहे. सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुखाले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. मग देहात राहून विदेही अवस्था भोगण्याचं साधन जर काय असेल तर भगवंताची भक्ती, भगवंताचं प्रेम हे श्रेष्ठ असणारं साधन आहे. म्हणून संतांनी आपल्या समोर सांगितलं भगवंताची भक्ती करा. मग आता कोणत्या देवाची भक्ती करावी? आपण तर हजारो देव तयार केले. हा महत्वाचा मुद्दा आहे. आपण कोट्यवधी देवांची यादी तयार केली. आमचा हा देव आहे, तुमचा तो देव आहे, त्यांचा तो देव आहे, अशी आपल्या ठिकाणी भांडणं चालू आहेत. ऐका सगळ्यांनी, तुम्ही ऐकतात ना? महत्वाचा मुद्दा सांगतो. देव काय हजार नाही, देव तुमचे मेंदू हजार आहेत. हा, तुमच्या मेंदूत हे पीक पिकलेलं आहे. देवाला तुम्ही अनेक आकार दिले, देवाला तुम्ही अनेक नाव दिले, देवाला तुम्ही अनेक रूप दिले. देवाच्या ठिकाणी रूप नाही, देवाच्या ठिकाणी नाव नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुझे रघुराया. रघुराय म्हणजे रामा. कबीर महाराज म्हणतात, हे रामा तूच निर्गुण निराकार आहेस. राम पाहतो ना आपण रामकथेमध्ये, पहिला राम दशरथ का बेटा, तुझा राम घट घट में बैठा, तिजा राम जगत पसारा, चौथा राम सबसे न्यारा. सगळ्यांपेक्षा वेगळा तो निर्गुण निराकार असणारा देव आहे. तो निर्गुण निराकार देव आपल्या सोयीनं त्याची भक्ती करता यावी. मन वाचातीत तुझे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. बाकीच्या मापाने मोजता येत नाही त्या देवाला. तो सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूपवर्ण गुण जेथे. असा रूप गुणाच्या पलीकडचा असणारा तो परमात्मा आहे. मग त्याला काय केलं? भक्ती केली. त्याचं सुख भोगण्याकरिता आणि त्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. अनेक आकार दिले, वेगवेगळे आकार आहेत. तो कधी मत्स्य झाला, तर कधी कश्यप झाला, तर कधी वराह झाला, तर कधी नरसिंह झाला, तर कधी वामन झाला, तर कधी परशुराम झाला, तर कधी राम झाला, कृष्ण झाला. बुद्ध कलंकी रूपाने त्यांनी तो परमात्मा प्रगट होतो. आपण सगळ्यांनी त्याला नावा रूपाला अशा पद्धतीने आणलेलं आहे. एवढे रूप जर मी तुमच्या समोर भगवंताचे सांगितले, भागवतात 24 अवतार भगवंताचे सांगितले, अरे पण कोणत्या रूपाचं ध्यान करावं ते तर सांगाल की नाही? तुम्हाला सुखी व्हायचंय, तुम्हाला प्रक्रिया लक्षात आली ना मी बोलतोय त्याची? मी 12:30 पर्यंत थांबण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे, तुम्ही चिंता करू नका. फक्त मी सूत्रबद्ध बोलतो, काहीतरी पदरात पडलं पाहिजे. मग नाही तर गेली कीर्तन आले घरी, आमचे भाऊ म्हणायचे का गेलो तो, का नाही केला तो, कुछ नाही, कुठे गेला कुठं नाही, काय आणलं म्हणे, काहीतरी पदरात पडावं की नाही आपल्या. हे पदरात पाडून घेतलं पाहिजे. आपण संसार दुःखात अडकलेलो आहोत. मग संसार दुःखातून बाहेर पडण्यापर्यंत काय केलं पाहिजे? आपल्या शरीराचा विसर पडला पाहिजे. कशानं पडेल? भगवंताच्या भक्तीनं पडेल. मग कोणत्या देवाची भक्ती केली पाहिजे? हजारो देव आहेत आपल्या पुढे. देव तर निर्गुण निराकार आहे. मग कोणती भक्ती करायची? मग मी देवाची यादी सांगितली तुमच्या समोर. 24 अवतार आहेत देवाचे, 10 अवतार आहेत देवाचे. कोणत्या देवाचं नाव घ्याल? प्रश्न आहे महाराज. मग कोणत्या देवाचं नाव मनुष्य घेतो? त्याच्या मनाला जो भावतो, जो आकार, जे रूप, साजिर, त्याच तो चिंतन करतो. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरे स्मरागारे. राम आणि कृष्ण हे 2 नावं त्यांनी आहेत. 2 नावं घेऊन त्यांनी भगवंताने 2 अवतार धारण केलेत, राम अवतार आणि कृष्ण अवतार. हे साजिरे असणारे अवतार आहेत, सुंदर असणारे अवतार आहेत. ते सर्वांच्या मनाला मोहून घेणारे अवतार आहेत. तुम्ही कधी एखादा माणूस पाहिला का हातात माळ घेतली आणि तो जप करायला मत्स्य 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 मत्स्य? पाहिला कधी? नाही पाहिला. ते भावत नाही ना मनाला. कश्यप कासव 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 कोणी एखादं म्हणलेलं पाहिलं का? भावत नाही मनाला. नरसिंह नरसिंह सुद्धा म्हणत नाहीत लोक, कारण ते भाव दाखवतंय. अशी त्याची अवस्था आहे. उग्रवीरम महाविष्णू, तो उग्र रूप धारण करून प्रगट झालेला आहे. मग मोहून घेणारा जर कोण असेल तर राम मोहून घेतो. आणि त्याच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असणारा अवतार जर कोण असेल तर पूर्णोत्तम कृष्ण हा मोहून घेणारा अवतार आहे. तो सर्वात श्रेष्ठ मानला गेला. अवताराचे 6 प्रकार असतात: अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम. आपण सर्वजण भगवंताचे अंश अवतार आहोत. व्यासादिक त्यांनी अंशांश अवतार आहे. मोहिनी अवतार हा कला अवतार आहे.
वराह आणि नरसिंहाचे अवतार हे त्यांनी महाराज आवेश अवतार आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार हा पूर्ण अवतार आहे आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार हा पूर्णोत्तम अवतार आहे. मग जो पूर्णोत्तम आहे तो सर्वात श्रेष्ठ मानला गेला. हा महत्वाचा विचार. जो सर्वात श्रेष्ठ असतो त्याला सगळ्यात उंचावर बसवलं जातं. इथं जर एखादा महात्माला मोठा एखादे शंकराचार्य जर आले तर ते काय आपल्यासारखे चटईवर थोडंच आपण त्यांना बसवणार आहोत. एखादं व्यासपीठ आणू, आसन आणू, त्यांची व्यवस्था करू, त्यांना उंच आसनावर आपण बसू. कारण काय ते श्रेष्ठ आहे. जे श्रेष्ठ असतं ते आता आपलं शरीर आहे. या शरीरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भाग कोणता? गुडघा. सगळ्यात श्रेष्ठ. मग काय श्रेष्ठ आहे? डोकं श्रेष्ठ आहे. डोकं सगळ्यात श्रेष्ठ. मस्तक आहे. शरीरामध्ये सगळ्यात श्रेष्ठ मस्तक आहे. पण आता मस्तक जर श्रेष्ठ आहे या मस्तकावर आपण फेटा बांधतो, टोपी घालतो, एखादा मुकुट घालतो, ठीक आहे नाही. मग आता तो मस्तकाच्या वर असतो म्हणल्यावर मस्तकापेक्षा तो मुकुट श्रेष्ठ झाला. पूर्वीच्या काळात युद्ध व्हायचे राजा राजवाड्यांचे आणि युद्ध झाल्यानंतर युद्धामध्ये हा राजा दुसऱ्या राजावर विजय प्राप्त करून घ्यायचा आणि त्याच्यावर विजय प्राप्त केलं की दोन गोष्टी करायच्या. तुम्ही ऐका सगळ्यांनी. सगळ्यात आधी त्याचा मुकुट हिसकून घ्यायचा आणि त्याचा झेंडा खाली उतरवायचा आणि आपला झेंडा लावायचा. म्हणजे विजय झाला असं ठरलं जायचं. म्हणजे मुकुट उतरवला जायचा. मुकुट हा मस्तकापेक्षा पण श्रेष्ठ आहे. बरं, मुकुट श्रेष्ठ ठरला. आता काय श्रेष्ठ ठरला? आधी शरीर. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मस्तक. मस्तकापेक्षा श्रेष्ठ मुकुट. आणि त्या मुकुटावर सुद्धा वरती एक मणी लावला जातो. तो चमचम चमचम करतो. मुकुटाच्या पण वर असतो. आता मुकुटापेक्षा कोण श्रेष्ठ आहे? मणी. सर्वात श्रेष्ठ मणी आहे. सर्वात श्रेष्ठ. मग जो सर्वात श्रेष्ठ असतो ना त्याला मणी असा म्हणलं जातं. मणी हा सर्वात श्रेष्ठ. ते म्हणजे त्यांचे ते शिरोमणी आहेत. ते त्यांचे शिर म्हणजे मस्तक आणि मणी म्हणजे वर ठेवलेला खडा, हे त्यांचे शिरोमणी आहेत. जसा देव हा शब्द जर उच्चारला, देवाचे अवतार जर त्यांनी आपण डोळ्यासमोर पाहिले तर त्या सगळ्या देवांमध्ये श्रेष्ठ अवतार कोणता ठरला? कृष्ण. म्हणजे कृष्ण काय झाला? मणी. सर्वात श्रेष्ठाला काय म्हणायचं? मणी. आणि आता कृष्ण सर्वात श्रेष्ठ काय ठरला? अवतार. कृष्ण हा सर्वात श्रेष्ठ रूप आहे. मग कृष्णाला काय म्हणायचं? मणी. मग तुम्हाला जर भक्ती करायची असेल, तुम्हाला जर प्रेम अंतःकरणात साठवायचं असेल, तुम्हाला जर देहाचा विसर पाडायचा असेल तर तुम्हाला काय प्राप्त करून घ्यावं लागेल? कृष्णमणी प्राप्त. जो प्राप्त करून घ्यायचं म्हणजे काय करावं लागेल? त्या कृष्ण परमात्म्याचं, त्या कृष्ण स्वरूपाचं तुम्हाला सारखं चिंतन करावं लागेल. सारखं तुम्हाला नाव घ्यावं लागेल. कृष्ण 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 सारखं तुम्हाला म्हणत राहावं लागेल. आता म्हणायचं म्हणल्यावर तुम्हाला देवाने काय साधन दिलेलं आहे म्हणायला? कंठ. कंठ. या कंठामधून स्वर बाहेर पडतात की नाही? मग कृष्ण कृष्ण म्हणायचं म्हणल्यावर तुम्हाला कशाचा वापर करावा लागेल? कंठाचा. तुम्ही ज्या वेळेला सर्वात श्रेष्ठ असणारा कृष्ण रूपी मणी कंठात धारण कराल त्यावेळेला तुम्हाला समाधान प्राप्त होईल, सुख प्राप्त होईल. सर्वात श्रेष्ठ असणारा भाव आहे. एखाद्याला वाटत असेल अभंग कुठं चालला, हा काय बडबड करायला लागला आणि कसं काय आता जोडायचं, हे ते माझ्या मेंदूत चालू होतं ना, त्याच्यामुळे आता तुम्हाला कळालं हे काय चाललं होतं. बरोबर जुळलं त्या जागेवरती. म्हणजे कृष्ण काय आहे? मणी. आणि तुम्हाला सुखी होण्याकरिता त्याला काय करावं लागेल? कंठात धारण करावं लागेल. तर तुम्हाला समाधान प्राप्त होईल. मग साधू संतांनी सुखी होण्याकरिता, समाधानी होण्याकरिता काय साधन केलं असं जर कोणाला विचारलं तर मग महाराजांनी लगेच सांगितलं, कंठी धरिला कृष्ण
सर्वांना वेधून घेणारा, सर्वांना वेध लावणारा जर कोण असेल तर सर्वात श्रेष्ठ असणारा अवतार कृष्ण अवतार आहे. तो सर्वांचा मुकुटमणी आहे. त्याच्याकरिता बऱ्याच ठिकाणी मणी शब्द वापरला. चतुरातू शिरोमणी, कोणाला म्हणलं? भगवंतालाच म्हणलं चतुरातू शिरोमणी. गुणलावण्याची खाणे मुकुट सकळा मणी तुझी विठोबा. भगवंताला त्यांनी महाराज मणी म्हणले, श्रेष्ठ असणारा मणी, मुकुटमणी, चतुरांचा शिरोमणी असे शब्द देवाकरिताच वापरले जातात. म्हणून कृष्ण हा काय आहे तर सर्वात श्रेष्ठ असणारा मणी आहे. आणि म्हणून तुम्हाला जर सुख समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? कृष्णाचं चिंतन करावं लागेल. कसं करावं लागेल? तुम्हाला वैखरीनं चिंतन करावं लागेल. आता मला बोलायचं वैखरीनं म्हणल्यानंतर मला वापर करावा लागेल कंठाचा. मग कृष्णाविषयी जर मला बोलायचं असलं तर कशाचा वापर करावा लागेल? कंठाचा. मग तुम्ही भेटल्यानंतर मला चर्चा कोणाची करावी लागेल? कृष्णाची. बाकीची कोणाचीच नाही. लोक सगळे कृष्णाची चर्चा करतात का? नाही. त्यांच्या गळ्यात खलबत्ते अडकवलेले असतात. गळ्यातच अडकवायचा, इकडे तिकडे घेऊन येण्यापेक्षा सगळ्यात अडकवायचा आणि सारखं कुटीत राहायचं. याचं कूट त्याचं कूट, सगळ्या जगाचं कुटीत राहायचं. आपलं नाही पाहायचं, आपला स्वार्थ नाही पाहायचा, आपलं हित नाही पाहायचं, आपलं कल्याण नाही पाहायचं, माझं चांगलं कशाने होईल याचा विचार नाही करायचा. त्याचं उचकायचं, उचकून उचकून काढायचं, खलबत्ता गळ्यातच त्याच्यात टाकायचं, नुसतं कुटायचं. अरे असलं कुठल्यानं कुठे देव भेटत असतो का? मग काय केलं पाहिजे? खलबत्त्याला रिजेक्ट करून टाका, फेकूनच द्या डायरेक्ट. आणि त्याच्या जागेवर जर काय कुटायचं असेल, काय शिव्या द्यायच्या असतील, काय काड्या करायच्या असतील, कृष्णाच्या करायच्या. काड्या तुला लाज वाटत नाही? तू असा चोऱ्या करतो, तू असा व्यभिचार करतो, तू असा खड्या करतो, तू असं त्रास देतो. असं कृष्ण भांडायचं असलं तरी कृष्णाबरोबरच भांडायचं. चांगलं म्हणायचं असलं तरी कृष्णाविषयीच म्हणायचं. बोलायचं असलं तरी कृष्णाविषयीच बोलायचं. सांगायचं असलं तरी कृष्णाविषयीच सांगायचं. ऐकायचं असलं तरी कृष्णाविषयीच ऐकायचं. असं ज्या वेळेला आपल्या जीवनात होईल त्यावेळेला आपलं जीवनच कृष्णमय होईल. लक्षात येतं तुमच्या? फार महत्वाचा मुद्दा आहे. त्या गोकुळामध्ये आणि 2-4 लोक जरी एकत्र आले आणि चर्चा करायला लागले, फक्त कृष्णाचीच चर्चा. हा कृष्ण गोकुळात आला. हा फार पृथ्वीवर पापाचा भार झाला. दुराचारी दुष्ट जन्माला आले. पृथ्वीला सहन होईना, भगवंताकडे गेली. तिनं गारानं सांगितलं. भगवान म्हणले देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विघ्न आले हिच्या पोटी, 8 येऊन तुला मारील. तो घाबरला. दोघांना बंदीखान्यात टाकलं. यथाकाल 6 लेकर झाले. कंसानं मारले. 7वा गर्भ योगमायेनं पळवला. बलभद्र प्रगट झाला. 8म गर्भरूपानं कृष्ण प्रगट झाला. आणि तो कृष्ण त्याने महाराज गोकुळामध्ये येऊन पोहोचवला. ती माया त्यांनी आणली. माया हातातून निसटली. तिने कंसाला सांगितलं तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. कंस घाबरला. इकडे कृष्ण गोकुळामध्ये प्रगट झाला. कृष्ण गोकुळी जन्माला. दुष्टा चळकाप सुटला. कंसाला भय निर्माण झालं. इकडं कृष्णाचा छंद सगळ्या लोकांना लागला. सगळेच कृष्णाला पाहण्याकरता यायला लागले. खेळणा पाळणा सुंठवडा वस्त्र आभूषण हे सगळं घेऊन नंदा घरी झाली दाटी. नंदराजाच्या घरी दाटी झाली. देवाला पाळण्यात घातलं होतं. सगळ्यांनी देव पाहिला. एवढा आनंद सर्वांना झाला काय सांगायचं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. सर्वांनाच आनंद झाला. आनंद विभोर सर्वजण झाले. कंसाला भय निर्माण झालं. त्यानं त्याला मारण्याकरिता पुतना बाईला पाठवलं. ही पुतना भगवंताला मारण्याकरिता आली. भगवंतानं शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू आळीन संडे बाप रखुमा देवीवरू. तिचा उद्धारच करून टाकला. तुवा सनकाधिकाचे निमाने साहित्य सौरस्वती दिला. पुतने जी विषयाचे निस्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आली होती. तिचा उद्धार भगवंतानं अशा पद्धतीने करून टाकला. पुतना कंटक मुक्त केली असं महाराज म्हणतात. पुतनेचा उद्धार करून टाकला. महाबळ आला. तो ब्राह्मणाच्या रूपात आला. नकली ब्राह्मण होऊन आला. भगवंतानं जीवेच मारला नाही. विटंबीला भट दिला पाठीवरी पाठ. त्याची फजिती करून टाकली. कपटिया महाबळ भटा दिले पिढेदान. पिढ म्हणजे बसायचा पाठ. त्याच्या पाठीतच घातला महाराज तो पाठ.
अशा पद्धतीने त्यांनी त्याची फजिती केली. मग त्यांना अनेक पाठवले, काग वगैरे ठा मारिले बाळपणे अवघी दैत्य खाणी बुडविली. सारी दैत्यांची खानच भगवंतानं घालवली. एवढंच केलं असं नाही, लीला करू लागला, रांगू लागला. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. 12:30 पर्यंतच त्याला रांगायचं होतं. त्याच्यामुळे तो जरा घाई रांगू लागला. म्हणून तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत. रंगणी रंगनाथ तुम्ही आधी केला असे रांगू लागला. रांगत रंगणी चोरी तलोनी धावणी धरी ती गवळ. अरे तुम्ही म्हणले ना आता 10-15 दिवस दिल्लीच्या वाट्याने, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणूनच द्यायला द्या. त्याचा मी चालीत म्हणायला लागले ते करून लगेच सुरू व्हायच्या बेतात असतात. आता ते चौरंगी आहेत की नाही, चौरंगी म्हणजे त्याला हे वाढवता येतंय, त्याला म्हणता पण येतंय, त्याला पोथी सांगता येते, हे की नाही. मग ते भगवानगडावरती आणि भीमसिंग महाराजांना बसवलं भगवान बाबांनी. भीमसिंग महाराज असे होते, त्यांच्या विषयीचा प्रचार असा होता, चौरंगीची राग. चौरंगीची राग म्हणजे काय, सगळ्या अंगाने मृदंग वाजवायला. मृदंगच त्यांचा मुख्य विषय होता आधी. मृदंग फार गोड ऐकतच राहावा भीमसिंग महाराजांचा मृदंग. गायन जर करायला माईक पुढे उभं राहिलं की लोक मंत्रमुग्ध होऊन जायचे. गायन पण करायचं. प्रवचन करायला बस म्हणलं की ज्ञानेश्वरीचं प्रवचन अप्रतिम करायचं. आणि कीर्तन तर बास त्याला तोडच नाही असं कीर्तन करायचं. 4 गोष्टी झाल्या की नाही, 4 गोष्टी एकत्र जिथं सापडतात त्याला चौरंगी म्हणायचं. असे आता अनेक रंग असू शकतात, पण 4 मात्र महत्वाचे रंग आहेत, म्हणून चौरंगी. तसं आता तुम्ही म्हणता येते, तुम्हाला वाजवता येते, तुम्हाला सगळं करता येते. तुम्ही अजून रंग त्यांनी दिंडीचं सगळं संयोजन करणं हे काय सोपं नसतं बापा. मला लोक म्हणतात तुम्ही दिंडी काढा, म्हणून मला नाही काढायची. घरचं थोडं असतंय, ते आशेत आणि वैताग देतात. दिंडीत चालणारे लोक काय, तुम्हाला आम्ही काय वैताग दिलं का, तुमचं नाही सांगत भाऊ, मला तुमचं माहिती नाही. तुमची दिंडी पाहिली फक्त रस्त्याने, चालता चालता आम्ही पंढरपूरला जाताना तुमची दिंडी दिसली, मस्त भजन म्हणत सगळे चालले होते. आमची दिंडी मला आठवते, खरं सांगतो, बाबांची दिंडी होती. आता बाबा आमची वैकुंठाला गेली गडावरचे बाबा, तुम्हाला माहित झालं असेल सगळ्यांना छगन बाबांचं निर्वाण झाल्याचं. म्हणून बाबांची दिंडी होती. दुपारच्या ठेप्यात प्रवचन झालं की बाबा पुढे लाईन लागायची. बाबा माझी ताटलीच चोरली, सुरुवातीतून असायची. बाबा यांनी माझ्याशी भांडण केले, माझी जागाच त्यांनी धरली. म्हणजे मी आधी जागा धरली होती आणि माझ्या जागेवर जाऊन झोपला. याच्या बापाने 7-12 करून घेतला होता. म्हणजे लोक जायचं, ते लोकांची घाई तेवढी दिंडीत गेल्या होता. तिथं दिंडी मुक्कामाला जाईल, तिथं ट्रक उभी राहिली का सगळ्यात आधी तुटून पडायचं त्याच्यावर. आणि ते बाचके खाली, त्याला बिस्तारा म्हणायचं. ती बिस्तारी खाली टाकली, सगळ्यात आधी आपला उचलायचा. उचलला का चांगली टकाटक जागा बघायची, आधी जागा बघून ठेवायची. काही जागा बघण्याकरिता दिंडीच्या पुढं, म्हणजे दिंडी भजन सगळं माग, हे सगळ्यांच्या पुढं. आमचे बाबा म्हणायचे पापाचे कळप ते सारे पापाचे कळप दिंडीच्या पुढं. मग त्यांनी जागा आधी बघून ठेवायच्या. 1-2 माणसाला तिथं थांबवायचं, दोघांनी बिस्तारी न्यायचे. मग तिथं मस्त पैकी निवाऱ्यात त्यांनी, मग म्हातारे कोतारे तिकडे चिखलात नेले तरी काही घेणं देणं नाही, आपलं मात्र टकाटक असलं पाहिजे. बरं, एकाने लगेच त्यांचे हेर असतात, एकाने बरोबर स्वयंपाकाकडे जायचं. आज काय मेनू आहे आधी पाहून घ्यायचं मस्त पैकी. आशे जर वारकरी दिंडीत असतील तर आशे सांभाळणं फार अवघड असतं बाप्पा. आपल्याला काय दिंडीचं नियोजन करायचं नाही, ते तुम्हाला करता येतं. नवीन गुण आहे तुमचं, तो तुम्ही तुमचं करू जाणे. आता तुम्ही यात्रा घेऊन जाता, तुम्हाला सवय लागली की सगळ्या लोकांना सांभाळायची. यात्रेत गेल्यावर काही लोक संयोजकाची आरती नाही व्हावले, मग ते फार कोण टाकतात महाराज. ते म्हणजे राजेच असतात यात्रेत गेल्यानंतर. त्याला थोडं काही कम पडलं म्हणून तू पैसे दिलेत, मग तू खरंच केला, तुला देवधर्म दाखवायला आणलं ना, तुला सारी दुनिया फिरून दाखवून तू पैसे दिलेत, अशी त्याची सुरुवातच असते तिथूनच. मग एवढं सहन करणं आपल्याच्याने व्हायचं नाही. कशाला ते सहन करायचंय, तुमच्या क्षमता दिली देवाने, तुम्ही आपलं करू पडतं, असू द्या. म्हणून आता मी सगळं म्हणतोय त्याचं कारण एवढं आहे की तुम्ही 15 दिवस म्हणलेत आता, हे की नाही, वेळ कमी आहे ना, मी आता काय करू. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रंगनाथ तुम्ही आधी केला असं. अशा पद्धतीने कन्हैया रांगू लागला. रांगता उभा राहू लागला. उभा राहता चालू लागला. चालता पळू लागला. किती लवकर सगळ्या प्रक्रिया झाल्या. मित्रांबरोबर खेळू लागला. त्याचे सगळे मित्र त्याला प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेत महाराज. पेंद्या, वडद्या, वाकुड्या, श्रीराम, सुदाम, मधुमंगल, मनसुख, बोबड्या, हे सगळे भगवंताचे मित्रच आहेत महाराज. फार प्रेम सगळ्या मित्रांवर. त्या सगळ्या मित्रांबरोबर खेळतोय, उड्या मारतोय, बागडतोय. सगळे त्याच्या अवतीभोवती आहेत. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरी
बर्हापीडं नटवर वपु कर्णयो कर्णिकारं विभ्रत वास कनक कपिशं वजयन्तीं च मालां रन्ध्रान् वेणुराधर सुधया पूरयन् गोपवृन्दे वृंदारण्यं स्वपधर्मनं प्राविशत गीत कीर्ती भगवंताची दिव्य कीर्ती आणि सगळे गोपाळ वर्णन करून सांगतात किती सुंदर आहे, अतिशय सुंदर सावळा सुकुमार मेघश्याम. आता सध्या ढग जमा झालेत ना, या ढगांचा जसा रंग आहे तसा त्या श्याम सुंदरानं रंग धारण केलेला आहे. तुम्हाला आता म्हणला निर्गुण निराकार परमात्मा आहे आणि आता म्हणतो त्याला रंग आहे. कस काय रंग आला? ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. हे जग निर्माण झालं ना, हे वडाचं झाड आणि ते लिंबाचं झाड मला दिसतंय. हे कोणी तयार केलं? तुम्ही. तुमच्यातला हात वर करा. वडाचं झाड मी तयार केलं, म्हणा बरं. तुम्हाला करता आलं नाही. लिंबाचं झाड तुम्हाला तयार करता आलं? जाऊ दे, ते झाडाला आमचे राहिले. आपलं शरीर आहे की नाही, हे शरीर आपण तयार केलं. आपलं नाक, कान, डोळे, हात, पाय आपल्याला काही तयार करता आलं? कोणी तयार केलं? कोणी तयार केलं? देवी दिला देह भजना गोमठ, देवानं तयार केलं. तो परमात्मा आहे आणि तोच हे सगळं निर्माण करतो. मग मला तुम्ही सांगा, तुमचं शरीर जर देवाला तयार करता येतं तर त्याला स्वतःला एखादं शरीर धारण करता यायचं नाही का? तो जर सगळं जग निर्माण करू शकतो, जयापासून सकळ महिमंडळ हे झाले, सगळं महिमंडळ ज्याच्यापासून निर्माण झालं, तो एक पंढरीचा राणा नाही अनुमाना श्रुतीशी. त्यानं संपूर्ण जग निर्माण केलं, त्यानं संपूर्ण विश्व निर्माण केलं. ज्याला विश्व निर्माण करता येतं त्याला सुंदर आकार धारण करता यायचा नाही. म्हणून आला अशी आकारा आमुचिया चाडा तुका म्हणे भिडा भक्तीचिया. म्हणून भक्तांच्या अंतकणातली भक्तिभाव पाहिला आणि ज्यानं सगळं जग निर्माण केलं तो परमात्मा सुंदर आकार धारण करून आला. फार महत्वाचा विचार आहे. असा तो परमात्मा कृष्ण रूपानं प्रगट झाला. म्हणून मी त्याला सावळा म्हणतोय. सावळे परब्रह्म आवडया जीवा मने मनराणीवा घर गेले. सावळा असणारं परब्रह्म आहे, ते सुंदर रूप धारण करून आलेलं आहे. सावळा सुकुमार आहे, त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान आहेत. त्याच्या पायाचे नख स्फटिकासारखे ते दिप्यमान आहेत. त्याच्या पायामध्ये पैंजण घातलेले आहेत, अतिशय सुंदर छुम 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 वाजतायत. त्यानं पिवळा पितांबर धारण केलेला आहे. त्याची कंबर सिंहासारखी लवचिक आहे. त्यानं कमरेला शेला बांधलेला आहे. त्याचं उदर त्रिवलीने युक्त आहे. त्याची नाभी अतिशय सखोल आहे. त्याचं वक्षस्थल म्हणजे छाती विस्तीर्ण आहे. त्याचा कंठ शंखासारखा सुंदर आहे. त्याच्या गळ्यामध्ये तुलसी माला, कमल पुष्पांच्या माला, वैजयंती माला त्यानं धारण केलेल्या आहेत. असा सुंदर असणारा भगवान, त्याच्या मुखकमलाची आभा काही वेगळीच आहे. त्याची हनवटी अतिशय मोहक आहे. त्याची टपोल म्हणजे गाल अतिशय दिव्य आहे. त्याची नासिका म्हणजे नाक सरळ आहे. त्याच्या भोया धनुष्याकृती आहेत. त्याचे डोळे कमला समान आनंददायक आहेत. उंच असणारं भगवंताचं कपाळ आहे. त्याच्यावर मलयागिरी चंदन लावलेलं आहे. त्याच्यावर केशराची उटी दिलेली आहे. आईनं त्याचा शृंगार केलेला आहे. त्याच्या मस्तकावर सोनेरी रंगाचे कुरळे केस आहेत. त्यानं मोर मुकुट धारण केलेला आहे. त्याच्या कानामध्ये सुंदर असणारे कुंडल आहेत. त्याचे ओठ कुंदर फुलासारखे लाल आहेत. त्याचे दात रत्नांची ओळी ठेवल्यासारखे सुंदर आहेत. त्याचे दिव्य हात आहेत. मनगटामध्ये मनगट्या घातलेल्या आहेत. दंडामध्ये बाजूबंद घातलेले आहेत. हातामध्ये मुरली घेतलेली आहे. एक पाय सरळ, एक पाय तिरकामध्ये देहुडा चरण उभं राहून आधारावर मुरली धरून वाजवतोय. त्या मुरलीचा स्वर दिगंतात अशा पद्धतीने पसरलेला आहे. सगळे गोपाळ त्याच्या अवतीभोवती उभे आहेत आणि त्याची कीर्ती वर्णन करून सांगतायत. अशा पद्धतीने हा कन्हैया वृंदावनात शोभून दिसू लागला. इतका सुंदर काय त्याचं वर्णन करून सांगा. Shashika
राजस सुकुमार मदनाचा पुतळा हे रवी शशिकळा लोपली या कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी रुळे माळकंठी वैजयंती रुळे माळकंठी वैजयंती कस्तुरी मळवट चंदनाची मोठी कस्तुरी मळवट चंदनाची मोठी. मला म्हणता येते राजस सुकुमार मदनाचा पुतळा. काही दिवस असे फार आनंदाचे होते, आता आनंदाचेच आहे, काही कमी पडलं नाही. पण तेव्हा त्या कथा व्हायच्या की नाही, त्या रात्री 2-2 वाजेपर्यंत चालायच्या आणि मला म्हणायचं काही कामच पडायचं नाही. हे सगळे लोक असायची म्हणण्याकरिता वाजवण्याकरिता. असं काही प्रसंग आला की मी त्यांना म्हणायचं नाही मन म्हणून, फक्त त्यांच्याकडे पाहायचं आणि पाहिलं की ते सुरू लगेच ताबडतोब. लोकांना असा आनंद व्हायचा. महाराज अशी पिंपळगावमध्ये कथा 3:30 वाजेपर्यंत चाललेली आठवली. पहाटे 3:30 वाजेपर्यंत. 7 वाजता कथा सुरू झाली, पहाटे 3:30 वाजेपर्यंत कथा. कोणी होऊ नाही, चू नाही, हल नाही, चाल नाही, काहीच नाही आठवलं. शांतपणे कथा ऐकली. एवढा आनंद सर्व लोकांनी त्याच्या माध्यमातून घेतला. गोड आहे हे चिंतनच, गोड आहे ना. तो भगवान अतिशय सुंदर आहे, त्याचं चिंतन करा. त्याच्यापासून काय चिंतनात आणण्यासारखं? सारं नाचतं पुचकं त्याच्या उचापती केलं तर फक्त पाप लागेल, बाकीचं काही भेटायचं नाही. पाप तर लागणारच 100%. त्यानं पाप केलं, त्याचं पाप आपण लोकांना सांगितलं, मग काय होणार आहे? त्याच्या पापात आपण भागीदार होणार आहे. कशाला लोकांच्या उचापती करायच्या? त्यापेक्षा भगवंताचं सांगा ना. फार गोड आहे, मला त्याच मुद्द्यात जायचं. फार महत्वाचा मुद्दा आहे. इतका सुंदर असणारा भगवान आहे, इतकं गोड आहे, त्याला पाहायचं. सगळ्या लोकांनी त्याला पाहिलं. सगळ्याच गोकुळवासी लोकांना तो फार प्रिय वाटायला लागला. मग गोकुळात चर्चा सुरू झाली. 2-4 माणसं एकत्र बसले. काही एखाद्यानं म्हणायचं, तुला सांगू का? म्हणे काय? आज मी कृष्ण पाहिला. दुसरा म्हणला गप्प, फक्त पाहिला असेल. आज कृष्ण माझ्याकडे पाहून हसला. दुसरा म्हणायला लागला, तो मला हसला. तिसरा म्हणला गप्प, तुझ्याकडे पाहून फक्त हसला असेल. माझं नाव घेऊन मला हाक मारली. तिसरा म्हणला, नाव घेऊन हाक मारली. कुणी? कृष्ण. काय कौतुक वाटलं मला. लोकांना कशाचं कौतुक वाटलं संसारात? कृष्णानं माझं नाव घेतलं, कृष्ण मला नाव घेऊन हाक मारित होता. काय आनंद त्याला झाला. तो म्हणला, तुला फक्त नाव घेऊन हाक मारली असेल, माझ्याशी बोलून माझी चौकशी केली. काय काका, कसं काय, बरं आहे का? बसलेल्या लोकांमध्ये चर्चा आहे. माझी तोंड भरून चौकशी केली. पुढचा म्हणला, तुम्हाला माहित नाही, आमचं पोरग त्याच्याबरोबर खेळायला जात. तो कृष्ण त्याच्या गळ्यात हात घालून फिरतो, आमच्या पेंड्या बरोबर बापाला कौतुक. म्हणजे सगळ्यांची चर्चा कोणाविषयी? कृष्णाविषयी. म्हणजे कृष्ण कोण आहे? मणी. कृष्ण मणी. आणि चर्चा त्याची करायची म्हणल्यावर कृष्णाविषयी बोलण्याकरिता कशाचा वापर करावा लागेल? कंठाचा. मग दुसरं काय बोलायचं राहिलं काम नाही. कोणाविषयी बोलायचं? कृष्णाविषयी. म्हणजे सगळ्यांच्या कंठात कोण? कृष्णमणी. हेच अभंगात सांगायचंय. कंठी धरीला कृष्णमणी. कंठात कृष्णमणी धारण केला म्हणजे काय झालं? कृष्णाचीच चर्चा करायला लागली. त्याचा परिणाम काय झाला असेल? त्याचा परिणाम सांगितला, फार गोड परिणाम आहे. काय परिणाम आहे? अवघा जनी प्रकाश. सगळ्या जगात प्रकाश पडला. आता मनी शब्द आणि प्रकाश शब्द. मनी म्हणल्यावर प्रकाश वर्णन करून सांगावं लागेल ना. मनाचा जसा प्रकाश पडतो तसं कृष्णाचं चिंतन करता करता सगळ्या लोकांना सगळ्या ठिकाणी कृष्णच कृष्ण दिसायला लागला. अवघा जनी प्रकाश. ते म्हणले, कहा पगडारू देखे अनेरा, देखे तो सब वहीने घेरा. अरे कुठं पाय ठेवू? दुसरं दिसेच ना काही. मग देखे तो सब वहीने घेरा. सगळीकडे कृष्णच कृष्ण दिसायला लागला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. आत पाहिलं तरी कृष्ण दिसायला लागला, बाहेर पाहिलं तरी कृष्ण दिसायला लागला. याला म्हणायचं अवघा जनी प्रकाश. सासुरे माहेर, सासू सासरा दीर, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. म्हणजे सासर कृष्ण रूपानं दिसायला लागलं, माहेर कृष्ण रूपानं दिसायला लागलं. सासुरे सासू सासूत कृष्ण दिसायला लागला, सासऱ्यात कृष्ण दिसायला लागला. सासू सासरा दीर सगळ्यांमध्ये कृष्ण दिसायला लागला. देखते त्या भ्रातार हरीच्या रूपे. नवऱ्यात पण कृष्ण दिसायला लागला.
आता कृष्ण वाचून दुसरं काही दिसेच ना, सगळ्या ठिकाणी कृष्णच कृष्ण दिसायला लागला. म्हणजे कृष्णाचा सर्व ठिकाणी काय पडला? प्रकाश. मग कंठी धरला कृष्णमणी आणि अवघाजनी प्रकाश. लागलं की नाही चरण आता बरोबर? अवघाजनी प्रकाश. मग एक गोष्ट महत्वाची ऐका, हे आतापर्यंत स्वतःला मी अमुक धमुक फलानं समजत होते आणि हे अमुक आहेत की नाही, हे अमुक कृष्णाचं चिंतन करायला लागले. आणि कृष्णाचं चिंतन करता 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 अशी एक अवस्था निर्माण झाली की कृष्ण चिंतन करता करता कृष्णच झाले. कृष्ण चिंतन करता करता कृष्णच झाले. असं एक वाक्य आहे माझ्याकडे, तुम्ही ऐका बरं लक्ष करून. वृषभानुला जब कान्हवनाई, वृषभानूची कन्या म्हणजे भगवती राधा. ही राधा कृष्णाचं चिंतन करायला लागली आणि कृष्णाचं चिंतन करता करता राधा बाकीच्या सगळ्या गोपिकांना विचारायला लागली, राधा कहा गई? काय विचारायला लागली? राधा कुठे गेली? कोण विचारताय? राधा. आणि बाकीच्यांना काय विचारते? राधा कुठे गेली? बाकीच्या म्हणल्या बावळली का काय? कालच पौर्णिमा झाली, काही घोटाळा तर झाला नाही? तू स्वतःच राधा असून म्हणतेस राधा कुठे गेली का असं म्हणतेस? मग ती शुद्धीवर आली. मग सगळ्यांना सांगायला लागली. काय सांगू म्हणली? मी कृष्णाचं चिंतन करीत होते आणि कृष्णाचं चिंतन करता करता कृष्ण कृष्ण म्हणता म्हणता मी स्वतःच कृष्ण झाले. म्हणजे काय? कृष्णाचं चिंतन करणारा कृष्ण रूपच होतो. आधी वेगळा असतो आणि मग तो कृष्णाचं चिंतन करायला लागतो. म्हणजे कृष्ण वेगळा आणि मी वेगळा असा भाव असतो. चिंतन करायला सुरुवात केली त्यावेळेला आणि एकदा कृष्णाचं चिंतन करायला लागला की चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता तद्रूप अवस्था होते. गोविंद गोविंद मना लागल या छंद. मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया. देवात त्याच्यात वेगळी शिल्लक राहत नाही. तो आणि देव एकच होऊन जातो. अशी अवस्था तयार होते. ही जी एकरूपतेची अवस्था असते ना, दोन गोष्टी एकत्र येणं, अशा एकत्र येणं, परत कधीच वेगळा न होणं, ही जी अवस्था आहे, या अवस्थेला एक नाव आहे शास्त्रामध्ये. काय नाव आहे माहिती आहे? त्याचं नाव आहे काला. आता तुम्हाला पोथी सांगतात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे. यांच्या लक्षात यायला पाहिजे. मी काय करतो माहिती का? असं चावून चावून गिळायला ठेवतो फक्त. खरं सांगतो बरं महाराज, माझ्या पोटातला भाव आहे. फार किचकट सांगितल्याने काय होतं? आपल्याची तारीख वाढल्यावर लोक मग त्यांनी फार छान कीर्तन केलं. मग सांग बरं काय सांगितलं? माती सांगता येत नाही. काय समजा ते फार श्लोक सांगते, तुकडे करते श्लोकाचे, परत जुळून आणतंय आणि मग ते लोक त्याला विद्वान असं म्हणायला तयार होतात. पण त्यांनी काय सांगलं? सांग म्हणलं का तोंड सुद्धा उचकत नाही. मग कसं सांगितलं पाहिजे? सगळ्या लोकांना कळल, त्यांच्या ध्यानात राहील, त्यांच्या पोटात घुसल, या माध्यमातून भगवंतावर प्रेम करतील असंच सांगितलं पाहिजे. उचापती नाही केलं पाहिजे कीर्तनात. इकडचं तिकडचं हिंगणांग चिंगणांग असलं जर कीर्तनात सांगितलं, काय ते कीर्तनात? कीर्तनाची पातळी पूर्ण खाली राहते असं. तुम्हाला पण सांगतो, चुकून सुद्धा आगळ वांगळ काही सांगायचं नाही. अजिबात पचगळ काही गोष्टी कीर्तनात म्हणायच्याच नाहीत. एक शब्द सुद्धा करतात. कृष्णाशिवाय बोलायचंच नाही, भगवंताशिवाय बोलायचंच नाही, संतांशिवाय बोलायचंच नाही. अशी जर त्यांनी आपण एक चाकुरी आपल्याला घालून घेतली की मग आपल्याला समाधान आणि ऐकणाऱ्यांना पण समाधान. पण हे लोकांना पचत नाही, कारण हे निरस असतं ना. फक्त देवाचं सांगायचं म्हणजे निरस झालं. त्याला थोडं तिखट मीठ असलं पाहिजे, परतून फिरतून दिलं पाहिजे, चवदार करून त्याला. मग काय चवदार हागवण लागायला कशाला खा? हे ते जमा करून खायचं आणि त्याचा काय उपयोग आहे? काय उपयोग नाही खरं तुम्ही सांगा. म्हणून ते नाही, भगवंताचं चिंतन ऐकलं पाहिजे. गोड आहे महाराज भगवंताचं चिंतन, ऐका. फार महत्वाचा मुद्दा आहे. मला हेच सांगायचं, आपण आता सध्या वेगळे आहोत आणि कृष्णाचं चिंतन करायला निघालो आणि चिंतन करता करता चिंतने चिंतने तद्रूपता अशी अवस्था निर्माण झाली. म्हणजे कृष्णामध्ये तुम्ही एकरूप झाले. दोन गोष्टी एकरूप झाल्यानंतर त्याला काय म्हणतात? काला. हे त्याचं नाव आहे काला. म्हणजे कृष्णाचं चिंतन भगवंताचं चिंतन करता करता एकरूपतेचा काय प्राप्त झाला? काला. हाच काला आहे प्रेमाचा, भगवंताच्या प्रेमाचा, भगवंताच्या भक्तीचा. भगवंताच्या भक्तीमध्ये चिंब होऊन त्याच्याशी एकरूपतेचा हा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखील. जिथं जिथं काला पाहिला तिथं तिथं अभेद स्थिती पाहायला मिळाली. म्हणून अशा प्रकारचा काला सगळ्या गोकुळवासी लोकांना प्राप्त झाला. का बरं? कंठी राहिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. अवघा म्हणत असताना आत पण आणि बाहेर पण कृष्णाचाच प्रकाश पसरला. म्हणजे कृष्णच आत बाहेर त्यांनी पूर्ण झाला. हा काला त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे.
आणि असा काला त्यांनी प्राप्त झाला, ते काल्यामध्ये चिंब झाले. आता काय करतील त्या काल्याच्या स्वरूपात गेल्यानंतर? म्हणे काय करणार आहेत? जो काला प्राप्त झाला त्याची देवाणघेवाण करतील. सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे. सुखाचा व्यवहार त्यांनी मला, सुखातच सुखाचा व्यवहार आहे. आनंदाचे दोही, आनंद तरंग, हे की नाही? हे जसं आहे की नाही, तसं भगवन्मय सगळं झालं. आणि सगळे व्यवहार कशात व्हायला लागले? तर भगवंतातच व्हायला लागले. जनाबाईचं एक प्रमाण सांगतो. त्या म्हणतात, देव खाते देव पिते, देवावरी मी झोपते. देव देते देव घेते, देवासवे व्यवहारिते. माझा सगळा व्यवहार देवाबरोबर अशा पद्धतीने व्हायला लागला. मग आता खरं सांगा, या गोकुळवासी लोकांना कृष्णाचं चिंतन करता करता कृष्णमय अवस्था प्राप्त झाली, म्हणजे त्याला काला प्राप्त झालेला आहे. आता या काल्याचं ते काय करतील? ते काला त्यांनी सर्वांना वाटत फिरतील. मग कोणाला वाटतील? जे भगवंताचं चिंतन करता करता सगळं जग विसरले आहेत, ज्याने फक्त भगवंतालाच महत्व दिले, देवाचं कोणालाच महत्व देत नाही, अशी ज्यांची अवस्था आहे त्यांना वैष्णव म्हणायचं. वैष्णव, वैष्णव म्हणजे काय? वैष्णवाचा अर्थ सांगितला महाराजांनी. ते म्हणजे वैष्णव तो जया अवघी देवावरी माया, सगळी देवावर ज्याची माया आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. म्हणून ज्याच्या अंतकरणामध्ये संपूर्ण प्रेम कृष्ण परमात्म्याविषयी, भगवंताविषयी आहे, तो खरा वैष्णव आहे. आणि अशा वैष्णवाच्या समोर भगवंताच्या प्रेमाची देवाणघेवाण हे सगळे लोक त्यांनी महाराज करतात. म्हणजेच काला एकमेकाला अशा पद्धतीने वाटतात आणि तोच भाव त्यांनी महाराज वर्णन करून सांगतात. चांगला आवाज. काला वाटतो एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. एकमेकाला काला वाटू म्हणले, पण एकमेकाला देणार म्हणजे कोणाला देणार? वैष्णवनिका संभ्रम. निका वैष्णव म्हणजे निका ओरिजिनल. ओरिजिनल म्हणजे काय? जो फक्त देवावरच प्रेम करतो. आमच्यासारखे फेटा बांधून, धोतर लावून, कंबर बांधून तुमच्या समोर छान छान गोष्टी करू शकतील, पण आम्ही ओरिजिनल आहोत हे मात्र पक्क सांगता यायचं नाही. मी जरी वरून फार छान दिसत असलो, मला पहान पान बोलवा ऊपर से तो खूप बनी अंदर की राम जाने, हा माझा विचार. वरून फार छान दिसतंय, आतलं काय माहिती. म्हणून त्यांनी महाराज हे जरी वरपंग आमच्याकडे असलं तरी ते मात्र वरपंग नाहीत. निका वैष्णव, वैष्णव तो त्याला वैष्णव म्हणायचं. वैष्णव शब्दाचा अर्थ करत असताना व्याकरणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर विष नावाचा धातू आहे, तो चालवला की विष प्रविष्यते असा अर्थ तयार होतो. जो सर्व ठिकाणी प्रवेश करून राहतो त्याला विष्णू असं म्हणतात. काय म्हणायचं? विष्णू. आणि त्या विष्णूला जो पूर्णपणे अनुसरलेला आहे त्याला वैष्णव असं म्हणतात. चराचरात जो गच्च भरलाय त्याला म्हणतात विष्णू. आणि त्या विष्णूच्या ठिकाणी हा पूर्ण समर्पित झालेला आहे त्याला म्हणतात वैष्णव. म्हणजे ज्याला चराचरात कृष्ण किंवा विष्णू परमात्मा पाहायला मिळतो आणि हा संपूर्णपणे त्याच्याशी एकरूप झालेला आहे, आणि तो खरा कोण आहे? वैष्णव. मग माझ्या चित्ताचा विषय काय? कृष्ण. आणि तुमच्या चित्ताचा विषय काय? कृष्ण. मग दोघांच्या चित्ताचा विषय कृष्ण आहे. मग ते दोघे एकत्र आल्यानंतर चर्चा कोणाविषयी करतील? कृष्णाविषयी. दोन राजकारणातले लोक एकत्र आले, ते म्हणतील का आज ज्ञानेश्वरीतल्या 5 ओव्या वाचल्या आणि त्याच्यामध्ये असा त्यांनी भाव पाहिला. आता राजकारणी काही वाचत नाही असं मला म्हणायचं नाही, पण त्यांच्या चित्ताचा विषय ज्ञानेश्वरीतली ओवी नाही. त्यांनी त्यांचंच क्षेत्र आहे. असे अनेक क्षेत्र मला सांगते. उदाहरण माझा मी तुमच्या समोर सांगितलं. मग ज्याच्या चित्ताचा जो विषय झालेला असतो तो त्याच्याच विषयी बोलत राहतो. मग माझ्या चित्ताचा आणि तुमच्या चित्ताचा विषय जर कृष्ण झाला असेल तर आपण कोणाविषयी बोलणार? कृष्णाविषयी. मग कृष्णाविषयी संवाद करणं याचं नाव आहे वाटाघाटी करणं, वाटणं. म्हणजे मी कृष्णाचं चिंतन करता करता कृष्णमय झालेलं आहे, म्हणजे मला प्राप्त झालेला आहे काला.
आणि आता हा काला मला वाटायचा. कोणाला कळेल माझा काला? ज्याच्या चित्तात कृष्ण घर करून बसलेला आहे त्याला. आता सगळ्यांच्या चित्तात, काहींच्या चित्तात घड्याळ असेल, काहींच्या चित्तात आणखी काय असेल, घराचे कुलप त्यांनी बघत असतील टकामका, असं काय, कोणाला काही कामं दिसत असतील, कोणाला लग्न कार्य दिसत असतील. प्रत्येकाच्या चित्तात वेगवेगळा विषय आहे. पण जो कृष्ण मी तुमच्या समोर सांगतोय, तो कृष्ण ज्याच्या चित्तात घर करून बसलेला आहे त्याला माझं बोलणं अमृतासारखं वाटत असेल. त्याला वाटत असेल असंच चालत राहावं, जाऊ दे ते लग्न लागल तेव्हा लागल, तोंड दाखवून येतो. पण हे कृष्ण ऐकू द्या असा भाव पोटात निर्माण होईल, अशी त्यांनी अवस्था चित्तामध्ये अशा पद्धतीने साठवली जाईल. यालाच म्हणायचं काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, निक्या वैष्णवाला हा काला वाटला पाहिजे. मग सगळेच काय असे कृष्णावर प्रेम करणारे, सगळेच काय असे असतात का भगवंताच्या ठिकाणी अनन्य शरण गेलेले नसतात ना. म्हणून सगळ्यांना नाही द्यायचा, तपासून पाहायचं वैष्णव आहे का, मगच त्याला द्यायचा. म्हणे पण ठीक आहे सगळ्यांना नाही द्यायचं म्हणले, आणि ऐन वेळेत जर एखादा फार मोठा अधिकारी आला मग काय करायचं, तो घरचा अधिकारी असेल. इथं नाही, इथं कृष्णच, ज्याच्या चित्तात कृष्ण आहे त्यालाच फक्त ते सांगायचं, दुसऱ्या कोणाला सांगायचं नाही. म्हणे मग एखादा अधिकारी त्या सोडून ब्रह्मदेवच जर आला मग कीर्तनात तुम्ही काला वाटायला लागल्यावर म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा काला द्यायचा नाही. म्हणजे का बरं? अहो तो त्याचा अधिकारीच नाही, त्याला जर समजतच नाही कृष्णाचं प्रेम त्याच्या पोटात नाही, त्याला काय काला द्यायचा? मग आल्यावर काय करायचं? म्हणजे त्याला वाकोल्या दाखवायच्या. ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? अरे 3 चरण झाले 3 म्हणजे 4th कधी होऊ शकतात, आपला काय भरोसा नाही. काय मग थांबायचं म्हणलं 12:30 वाजले, आता लगेच आपण थांबणार आहोत. ब्रह्मदेवाला तरी त्याला काला द्यायचा नाही. का बरं एवढं धारिष्ट तुमच्या अंगात निर्माण झालं असेल? ते म्हणले आम्हीच त्यांनी वैष्णव आहोत, खऱ्या अर्थानं आम्ही बलवान आहोत, वीर आहोत, सामान्य नाही गाढे असणारे आम्ही बलवान आहोत, आम्हीच काल्याचे अधिकारी आहोत म्हणून आम्ही काला खातो. अभंगाचं शेवटचं. तू कामने भूमंड पाऊस
गाडी हे तुकाराम महाराजांनीच म्हणायचं, आम्ही बलवान वीर असणारी बलवान गाडी आहोत, श्रेष्ठ आहोत, आम्हीच काल्याचे अधिकारी आहोत. पण का बरं तुम्ही ऐकतात ना सर्व, माझ्याकडे बघा काय बळ आहे त्यांच्यामध्ये असं. फार काही गोष्टींकरता बळच असावं लागतं. एक प्रक्रिया सांगून थांबणार आहे. बळ तर ऐका, फार महत्वाचा विचार आहे. ते म्हणजे लाथाळीला संसार केला शरूर विशीमार, संसाराला लाथ मारण्याकरिता बळाची गरज आहे. तेवढं सोपं नाही महाराज बलवान होणं. बलवान होणं म्हणजे काय? कृष्णा वाचून दुसऱ्या कोणालाच महत्व न देणं, भगवंता वाचून दुसऱ्या कोणालाच महत्व न देणे. बोलायला फार सोपं आहे, प्रयोग करून बघा जमतं का. देवा वाचून कोणालाच महत्व द्यायचं नाही, बायकोला पण द्यायचं नाही. फक्त मनात आणून तर बघा, काय हरकत आहे. देवा वाचून कोणालाच महत्व द्या, जमण्यासारखं आहे का? थोडं विचार करा. इथं हो म्हणायला काय लागतं, कीर्तनात खोटं बोलायचं नाही, देव कान कापून घेतो. खरंच मनात विचार करायचा, खरंच आपल्याला सगळं टाकता येईल काय? आपल्याला त्यांनी बायका पोरं घरदार प्रपंच प्रॉपर्टी काय टाकता येईल खरं सांगा. अरे शेजाऱ्याने फक्त एक काकडी जर आपल्या बाजूने जास्त घेतली ना, आपल्या जीवाचा तिळ पापड होतो. झोप येत नाही, झोप. आता पंचायत आणू का काय, तंटामुक्ती आणू का काय, केस करू याच्यावर का काय करू, माझ्याकडे सरकलाय, सरकारी मोजणी आणू का खाजगी आणू का, उतावळा होतो, काय होतं कस काय सुटत नाही. मग सोडून द्यायचं त्याला, नका तर सोडेना, पण तुला झोप येत नाही, हा तुझा कमीपणा आहे. तिथं बळ लागतं याच्यातून बाजूला होण्याकरता. बायकोच्या छंदात बायकोच्या प्रेमात अडकलेला माणूस तिने नुसतं पाहिलं तरी गप होतो. तिकडं गावात गेल्यावर नुसता बाबा थंडत राहतो, आणि बायकोने पाहिलं की घरात खालीच बघायला लागतो. काय कमी पडतं ऐकतात ना सर्वजण. अरे बळ कमी पडतं सांगते ना, भामटे कोणला सरळ म्हणताय. तिथं पोरगा असं म्हणलं की पोराच्या तालावर नाचावं लागतंय, ते म्हणतंय तसंच वागावं लागतंय. नाही वागलं तर ते दात खातंय महाराज. माणसाचा अपमान करेल का काय असं वाटतंय. घरोघर खेळ चालू आहे, सांगत नाही झाकली मूठ 1.25 लाखाची. घरोघर त्यांनी धामधूम चालू आहे, डंगरे लोकांपुढे एक शब्द सुद्धा उच्चारित नाही. त्याचं कारण काय आहे? बळ कमी पडतं. काय बळ लावलं पाहिजे? अरे देवाचं व्हा, भगवंताला आपलं समजा, आणि त्याला सांगा जे आपल्यावर बळ करतात कोण आहे रे तू, काय तुझा संबंध आहे, माझा तुझा काय संबंध आहे. या लौकिकापुरता संबंध असेल, तू काय कायमचा नाही माझ्या बरोबरचा. याच्या आधी मला देव सांभाळत होता, आजही मला देवच सांभाळतो, उद्या माझा देवच मला सांभाळणार आहे, अशी भावना ज्याच्या पोटात निर्माण झाली तोच खरा बलवान आहे महाराज. तो लगेच सगळ्याला लाथाळू शकतो. इथं कमी पडतं बळ. तुकोबारायांच्या चित्तात हाच भाव आहे. ते म्हणले मला कोणी आई बाप नाहीत, म्हणले कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. कृष्ण वाचून मला दुसरं कोणी नाही. माझा कृष्ण विटेर उभा राहिलाय, त्याला मी विठ्ठल म्हणतो. तो विठ्ठलच माझं सर्वस्व. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल बिन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. हे ज्याला म्हणता येतं प्रॅक्टिकलात तोच खरा बलवान आहे. आणि तोच बलवान काला करू शकतो, आणि काल्याचा अशा पद्धतीने आस्वाद घेऊ शकतो, आणि काला वाटू शकतो. म्हणून तुका म्हणे भूमंडळ, या भूमंडलावर आम्ही बळीवीर गाढे. तुकोबाराय म्हणतात आम्हीच काल्याचे अधिकारी आहोत. का बरं? सगळा संसार बाजूला केला, संसाराला 2 नंबर दिला, आणि परमात्म्याला 1 नंबर दिला. हे ज्याच्या जीवनात घडलं तो वैष्णव आहे, तोच बलवान आहे, तोच काल्याचा अधिकारी आहे. हा अधिकार कसा प्राप्त झाला असेल? कंठी धरिला कृष्णमणी, अवघाजनी प्रकाश, काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम, वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखव. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळीवीर गाढे. अशा पद्धतीने अभंगाचं चिंतन आपण या ठिकाणी पाहिलं. कृष्ण लीला करण्याकरिता आला, सर्वांच्या मनात घर करून बसला. गोपिकांना वाटू लागलं आपल्या घरी आला पाहिजे, त्यांचं मनोगत पूर्ण करण्याकरिता. आणि गोपाळांना पाहून त्यांनी मरतुकडे सगळे गोपाळ पाहून त्यांना खाऊ घालायचं म्हणून गोपिकांच्या घरात घुसू लागला. दही दूध तूप लोणी चोरून त्यांनी खाऊ लागला, गोपाळांना खाऊ घालू लागला. चोरीचा वटा व्हायला लागला, यशोदेच्या समोर गारणे यायला लागले. तर राग यायला लागला, मला एवढं खातो, सगळ्या गावात माझा वटा केला गोपिकांनी, माझ्या आईच्या समोर गारणे सांगितले. त्यांना आदल घालवली पाहिजे, मग खोड्या पण करायला लागला. कोणाचा पदर तरी ओढायचा, कोणाचा माठ तरी फोडायचा, कोणाला चिमटा तरी घ्यायचा, कोणाला वाकुड्या तरी दाखवायचा, तोंड करून वाकुडे मज म्हणत वगैरे वेडे असे गारणे जायला लागले. एकीनं दारात रांगोळी काढली होती. मला काय छान रांगोळी काढली का काकी? म्हणलं छान आहे. त्याच्यावर काय करायचं? म्हणजे हळदी कुंकू व्हायचं असतं. म्हणजे वा ना, मग थांब म्हणजे करंडा घेऊन येते. घरात गेली कुंकवाचा करंडा आणायला.
त्या रांगोळी समोर उभा राहिला आणि त्याच्यावरच लगवी केली. ती मागे येऊन पाहते तोपर्यंत रांगोळी नदीला गेली होती. म्हणे आता हे घाई घाई यशोदेला सांग, यशोदे तुझ्या पोराला काय समजून सांग. अष्टदळ काढले अंजनी वरी मुद्दे चक्र भितरी सुसंस्कृत भाषेत मला लघवी केली. महाराज म्हणतात वरी मुद्दे चक्र पाणी त्याच्यावरच मुतून पळाला. आता काय करायचं, असे असे गाराणे कोणाचा माठ तरी फोडायचा. अशा पद्धतीने अनेक प्रकारचे गाराणे भूमिका घेऊन परवा आला आमच्या घरात. दारी निजला होता म्हातारा आणून ताकाचा डेरा फोडीला सैरा त्यावरी म्हातारा राखणदार म्हणून दारात झोपवलं होतं. हा गेला टोळी घेऊन आणि तो डेरा असा त्याने अडकवला होता ताकाचा. धरला डेरा असाच म्हाताऱ्याच्या ढेरीवर फोडला. आता ते धष्टपुष्ट म्हातार होतं, तोंडात दात नव्हते. जागा हा हा करून त्यांनी जागा झाला तर काय काय तोपर्यंत धोक ठोकून पळाला हा का नाही. म्हातारी गेली सांगायला यशोदे समोर. परवा आला, परवा आमच्या घरी आला होता. दारी निजला होता म्हातारा दारात निजावलं झोपवलेला होता. आणि आणून ताकाचा डेरा थोडेला सैरा त्यावर उगा माझं कुकू बळकट म्हणून म्हातार वाचलं. तू खूप केलं तर म्हातारीने कोणाला सांगितलं असतं यशोदे तुझ्या पोराला काही समजून सांग. अशा खोड्या कर कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून दिली. गाठबाई कोणाशी सुटे ना. अशा पद्धतीने ती गाठ सुटायला तयार नाही. कापायचा प्रयत्न केला दाढी कोणा मला हात लावायचा नाही, आपली मर्दाची दाढी आहे. विणी करून कापा म्हणजे विणी कापू द्यायची नाही. माझी सवासणीची पूर्वीच्या काळात सवासणी विणीला जपित होत्या. आता विणी कापल्याशिवाय सवासणीच होता येत म्हणून अशी त्याने दाढी कापता येणार, विणी कापता येणार, जाळायचा प्रयत्न केला, जळेना. आणि मग मात्र त्यांनी गेले यशोदेच्या समोर. कन्हैयाला त्यांनी सांगितलं. कन्हैयानं हात लावल्याबरोबर अशा पद्धतीने गाठ सुटली. अशा अनेक प्रकारच्या खोड्या त्यांनी कन्हैया करू लागला. यशोधराणी त्रस्त झाली. त्याला सांगितलं तू घरी राहण्याच्या योग्यतेचा राहिला नाही. उद्या जाई वना सवे घेऊन गोधना गोमातेला घेऊन राहणार जा. मग सगळ्या गोपाळांना सांगितलं अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन राहणार या. सगळ्या गोपाळांना राहणार त्यांनी घेऊन गेला. गाई गोपाळ सवंगडे वनात गेल्यानंतर त्याने महाराज गोमाता फार सुंदर अशा पद्धतीने घास खाऊ लागल्या. गोचारण दिला त्याला म्हणतात. गोमातांनी घास खावा. घास खाल्ल्यानंतर त्यांनी महाराज रवंथ करण्याकरिता शांतपणे बसावं. रवंथ झाल्यानंतर गोमाता शांत दिसल्या की मग भगवंताने खेळ मांडावा. अनेक प्रकारचे खेळ खेळावे. विटी दांडू चेंडू लगोरी नाना बरे अनेक प्रकारचे खेळ कन्हैया तुम्हाला मला वाटतं आम्हाला तेवढंच काम आहे, दुसरं काय काम आहे. अनेक प्रकारचे खेळ कन्हैया खेळू लागला. खेळून खेळून सर्वजण जमले. पोटात भुकेचा डोम झाला. देवा काहीतरी खायला दे म्हणून खडकावर भगवान जाऊन भरायला. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही गाला गोमटा. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं. पानांचं द्रोण तयार केलं. सर्वांचे शिदोरे एकत्र करून त्याचा काला केला. आणि भगवान स्वतःच्या हाताने काला गोपाळांना वाटू लागला. काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम सर्वांना भगवान त्यांनी काला अशा पद्धतीने देतोय. आणि सर्व संतुष्ट झालेले आहेत. निळावणी क्षीराचा बुंद लालता पावे ब्रह्मानंद सर्वजण ब्रह्मानंदामध्ये निमग्न झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो, आपण तिथपर्यंत आलो. म्हणून भागवतात असं त्याचं वर्णन आहे, आपण सर्वजण पाहू शकतो. तरी भगवान त्यांनी मध्यभागी उभा आहे आणि कडेने सगळेचे सगळे गोपाळ अशा पद्धतीने बसवलेले आहेत. भगवान हातात ते द्रोण घेऊन उभा आहे आणि स्वतःच्या हाताने खाऊ घालतोय. एका बोटामध्ये मिरची, एका बोटामध्ये आणि चिंच असे त्यांनी काकडी हे सगळे पदार्थ घेतलेत. आता तुम्ही थोडा वेळ दम धरा. म्हणजे असं ऐकलं चिंच बिंच ऐकलं तोंडाला पाणी सुटतं की नाही. एक घास खाऊ घालायचा, मग त्यांनी एक पदार्थ खाऊ घालायचा. आणि अशा पद्धतीने त्यांनी गोपाळांना संतुष्ट करायचं. सगळे गोपाळ संतुष्ट झाले आणि सर्वांना दिव्य असणारा आनंद भगवंताच्या माध्यमातून प्राप्त झाला. म्हणून
ह्या प्रसंगापर्यंत आपण त्यांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. काला दोघांमध्ये होतं, देव आणि भक्तांमध्ये. म्हणून देव आणि भक्त त्यांनी वैष्णव आहेत निके आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत, दोघांमध्ये काला होतो. म्हणून तेच पाहिजे. देव कीर्तनात उभाच असतो. मग भक्त पाहिजेत कसे? निके वैष्णव पाहिजे. निके वैष्णव म्हणजे ज्याचं सगळं प्रेम देवावर आहे, त्याला काय म्हणायचं? निके वैष्णव म्हणायचं. मग आपण सगळेजण निके. एक प्रश्न विचारून थांबतो बरं, आपलं देवावर प्रेम आहे की नाही? तुमचं देवावर प्रेम आहे की नाही? माझं पण आहे प्रेम देवावर, तुमचं पण आहे. एका प्रश्नाचं उत्तर बरोबर. दुसरा प्रश्न विचारतो, फक्त देवावरच आहे का? कळलं ना मी काय म्हणतो? आपलं देवावर प्रेम नाही का? आहे, पण फक्त देवावर आहे का? नाही. याच्यावर थोडं, त्याच्यावर थोडं. म्हणजे तिकडे आमच्या नगरकडे म्हणतात एक पोल 17 ठिकाणी येत. असं कसं ते? याच्यावर थोडं, त्याच्यावर थोडं. म्हणजे निका वैष्णव नाही. निकी वैष्णव कोण आहेत मला माहिती आहे. सांगू का? सांगू का नको सांगू? हे ज्ञानेश्वर नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सुख सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. सुख सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम, आद्य जगद्गुरु